नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर बघा, उद्या गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्राला सुरुवात होत आहे. तर बघा, बऱ्याच स्वामी भक्तांच्या घरी मंगल कलशाची स्थापना ही पहिलीपासून झालेली असेल किंवा तुम्ही केलेलीही असेल. पण ज्यांच्याकडे मंगल कलश अजून केलेला नाही आहे किंवा स्थापना झालेली नाही आहे, त्यांनी उद्या 3:30 मुहूर्तापैकी आपला हा खूप छान मुहूर्त आहे गुढीपाडव्याचा, त्या दिवशी उद्या हा मंगल कलश तुम्ही स्थापन करावा. चैत्र नवरात्र पण सुरू होत आहे, गुढीपाडवा पण आहे, खूप सुंदर मुहूर्त आहे. त्यामुळे उद्या तुम्ही कलशाची स्थापना ही नक्की करावी. का करावी, कशी करावी, सगळी माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, कलश स्थापना आपण प्रत्येक शुभ कार्यात करत असतो. घरात वास्तुशांत असो, सत्यनारायण असो, लक्ष्मीपूजन असो किंवा नवरात्र. बघा, हे मंगल कलश किंवा मंगल घट समुद्रमंथनाचे प्रतीक आहे, सौख्य आणि भरभराटीचे प्रतीक आहे. म्हणून पूजा घरात हे ठेवतात. यामुळे पूजा यशस्वी होते आणि परिपूर्ण होते. तर बघा, मंथनाच्या दरम्यान मंदरांचल डोंगराला घुसळून अमृत काढलेले होते. असेच केसाळ नारळ जो आपण कलशावर स्थापन करतो तो देखील मंदरांचल डोंगराप्रमाणे आहे. कलश हे विष्णूसारखं आहे आणि त्यामध्ये भरलेलं पाणी हे सागरासारखे आहे. त्यावर बांधलेला दोरा हा वासुकी नागासमान आहे, ज्याने मंथन केले होते. तर बघा, आता आपल्याला छान एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. असं म्हणतात की तांब्याचा जर कलश तुम्ही घेतला तर त्यामुळे विद्युत चुंबकीय ऊर्जा निर्माण होतात आणि नारळ देखील पाण्याने भरलेला असतो. दोघांच्या संयोजनाने वैश्विक ऊर्जासारखे वातावरणाला दिव्य बनवतात. त्यामुळे एक सकारात्मक आणि शांततापूर्ण ऊर्जा तयार होते आणि तुमच्या घरात ती हळूहळू पसरायला लागते. तर बघा, तुम्हाला छान एक तांब्याचा कलश घेऊन त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. छान कुंकवाने स्वस्तिक काढा, त्याला 4 बिंदू काढा, म्हणजे ते डॉट्स काढा, आणि तुम्हाला त्याच्या बाजूला 5 किंवा 7 ह्या खालून वर अशा रेगा तुम्हाला मारून घ्यायच्या आहेत. बघा, हे सगळं करताना ना तुम्हाला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे हा मंत्र कंटिन्युअस म्हणत कलशाची स्थापना करायची आहे. हे झाल्यानंतर तुमच्याकडे जर लाल दोरा असेल, म्हणजे ज्याला आपण कलावा म्हणतो, जो पूजेत वापरला जातो, तो तुम्ही कलशाभोवती 5 खेपा तुम्ही गुंडाळायचा आहे. बघा, लाल धागा तुमच्याकडे असेल तर बांधा, नसेल तर काहीही हरकत नाही, कंपल्शन काही नाही आहे. मी तुम्हाला जसं म्हटलं तसं बांधलेला दोरा हा वासुकी नागासमान असतो, त्यामुळे ह्याचं खूप महत्त्व आहे. त्यानंतर तुम्ही पूर्ण कलशामध्ये बघा वर पूर्ण पाणी भरा, म्हणजे नारळाचा जो खालचा टोक आहे किंवा खालचा भाग आहे तो त्यात बुडला पाहिजे. त्यानंतर तुम्ही छान एक कॉईन, एक सुपारी ही व्यवस्थित असावी, कुठं भोग पडलेलं क्रॅक गेलेलं नसावं. आणि त्यानंतर तुम्ही थोड्याशा अक्षता घालायच्या आहेत. त्यानंतर थोडंसं हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक फूल घालायचं आहे. फूल कुठलंही चालतं, काहीही कंपल्शन नाही. आणि त्यानंतर तुम्ही जो नारळ घ्याल तो बघा, माझ्याकडं इथं आता असा नारळ मिळाला आहे, तुमच्याकडे असा घेतला, असा मिळाला तर असा घ्या. तुम्हाला जर पूर्ण न सोललेला, म्हणजे आपण बिना सोललेला म्हणतो, तो जर मिळाला केसाळ तर तुम्ही तसा घ्या. शेंडा फक्त वरती असायला पाहिजे आणि नारळाचा जे खालचा जो भाग आहे तो पाण्यात बुडाला पाहिजे. त्यामुळे तुम्ही असं हे तयार करायचं आहे. नारळ कायम ओला करून घ्या, सुका नारळ ठेवू नका. त्यानंतर बघा, इथं तुम्हाला नागवेलीची पानं किंवा आंब्याची पानं, कुठलीही तुम्हाला पानं घेतली तरीही चालतात, ह्याच्यामध्ये काही कंपल्शन नाही आहे. तुम्हाला जर गावाला जायचं असेल, जर खूप दिवस असेल तर तुम्ही आंब्याची पानं लावून जा, कारण ती लवकर सुकत नाहीत. नागवेलीची पानं
तुम्हाला जनरली 3 ते 4 दिवस जातात. त्यामुळं तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला जसं मिळेल अवेलेबल असेल तसं तुम्ही घ्या. त्यानंतर बघा, हा कलश आता परिपूर्ण झालेला आहे. त्याला छान फुलं वाहा, अक्षता वाहा. आता हा कलश तुम्हाला नुसताच खाली जमिनीवर किंवा देवाऱ्यामध्ये ठेवता येणार नाही. त्यामुळे तुम्ही छान एका तांबणामध्ये किंवा तुमच्याकडे जी स्टीलची डिश असेल त्याच्यामध्ये तुम्ही छान तांदूळ घ्या, घरातले खायचे तांदूळ घ्या, अख्खे घ्या. त्यानंतर हळद कुंकू वाहा आणि त्यावरती आपल्याला या कलशाची स्थापना करायची आहे. अशी करून तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये बघा, आता कलश तुम्ही कुठं ठेवाल, तर जर तुमचा देवारा ईशान्य कोपऱ्यात असेल तर तुम्ही हा कलशाची स्थापना ईशान्य कोपऱ्यात करा. जर नसेल तर तुमच्या डाव्या बाजूला म्हणजे देवांच्या उजव्या बाजूला तुम्ही या मंगल कलशाची स्थापना तुम्ही करू शकता. बघा, असं म्हणतात की कलश स्थापना केल्यानंतर नारळाला एकदा तडा जातो किंवा थोडे क्रॅक्स जातात. तर असं समजा की कोणी काही केलं असेल किंवा तुमच्या घरावर किंवा तुमच्या घरातल्या माणसांवर काही संकट आलं असेल तर असं म्हणतात की हा कलश जो आहे तो स्वतःवर ते ओढून घेतो, म्हणून ते क्रॅक्स दिसतात किंवा नारळाला तडा जातो आणि तुमचं ह्याच्यापासून रक्षण पण होतं. सो कलश स्थापना म्हणजेच कुलदेवीचा आपला हा आशीर्वाद आहे, ती एक सेवा आहे. त्यामुळे उद्यापासून तुम्ही कलश स्थापना ही नक्की करा. तर आता बघा, महिन्यातनं एकदा तुम्ही नारळ बदललात तरीही चालेल. जर तुमचा नारळ चांगला असेल, क्रॅक्स गेले नसतील, तडा गेला नसेल तर 2 महिन्यातनं एकदा तुम्ही बदला, असं काहीही प्रॉब्लेम नाही. नारळाला जर तुम्हाला वाटलं की नारळाला 1-2-3 महिन्यांनी कोंब जर फुटला आहे तर तो तुम्ही कोणालाही देऊन शेतात लावायला सांगू शकता. तुमच्याकडं जर मोठी जागा असेल, कंपाऊंड असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या इथे जमिनीत तो कोंबवाला जो नारळ आहे तो तुम्ही लावू शकता, नाहीतर तुम्ही कुठल्या तरी देवळात नेऊन तो देऊ शकता. आता तुम्ही पाणी दर मंगळवारी, दर शुक्रवारी किंवा दररोज बदललं तरी चालेल. जनरली लोक मंगळवार किंवा शुक्रवारी असं बदलतात. तर तुम्हाला नागवेलीची पानं किंवा आंब्याची जी पानं आहेत ती पण त्याच्याबरोबर बदलायची आहे. फूल तुम्हाला निर्माल्यात टाकून द्यायचं आहे. कॉईन आणि सुपारी ही तशीच ठेवायची आहे. जे पाणी आहे ते तुम्ही झाडांना घालू शकता. नवीन पाणी भरून परत तुम्ही कलश स्थापित करू शकता. पाणी मात्र प्यायचं घ्या, नळाचं पाणी घेऊ नका, कारण देवाचा कलश आहे त्यामुळे. तर असा हा छान मंगल कलश उद्या तुम्ही नक्की स्थापित करा आणि 3.5 मुहूर्तापैकी 1 मुहूर्तावरती हा स्थापन होणार आहे. त्यामुळे ज्यांनी केलेलं नाही अजून देवघरात त्यांनी हा मंगल कलश नक्की स्थापन करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.